कल्याणमधल्या खड्ड्यांनी आणखी एकाचा बळी घेतलाय। खड्डा चुकवताना एक दुचाकी स्वार लक्झरीच्या मागच्या चाकाखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झालाय। रंगीलाल रामलाल पवार असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। ते बदलापूर इथले रहिवासी होते। मलंग रस्त्यावरच्या द्वारली गावातल्या याच भागात खड्ड्यानं काही महिन्यांपूर्वी एका तरुणाचा बळी घेतला होता। मात्र तरीही केडीएमसीच्या प्रशासनाला जाग येत नाहीये। केडीएमसीचं प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसतंय। त्यामुळे आयुक्त ई रवींद्रन यांच्याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे। रस्त्यांवरच्या खड्ड्यांनी सर्वसामान्यांचा बळी घेतला जातो। दुचाकी स्वार या सगळ्याला मोठ्या प्रमाणावरती बळी पडतात। मोठमोठे खड्डे आहेत। खड्ड्यांमुळे उडणारी धूळ, त्यानं होणारे रोग, श्वसनाचे रोग, दमेकऱ्यांना होणारा त्रास यानं सर्वसामान्य हैराण आहेतच। पण शहराबाहेरून जाणारे जे रस्ते आहेत, बायपास आहेत, त्या ठिकाणी ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते अत्यंत दयनीय अवस्था झाली। आणि सगळ्यात दुर्दैवी दुःखाची बाब म्हणजे ज्या खड्ड्यानं महिन्याभरापूर्वी एकाचा बळी घेतला होता, त्याच खड्ड्यानं महिन्याभरानंतर आणखी एका माणसाचा, इसमाचा बळी घेतलेला। अत्यंत दुर्दैवी हे सगळं। माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक केडीएमसीच्या प्रशासनाला विचारतात। कल्याण डोंबिवली महापालिकेनं या सगळ्याची जबाबदारी घेऊन तातडीनं रस्ते दुरुस्ती करायला हवी। पण या सगळ्या घटनांना कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर, कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी संतप्त मागणी स्थानिकांची आहे। केडीएमसी प्रशासनानं अक्षम्य दुर्लक्ष या सगळ्याकडे केलेले आणि खड्ड्यांनी आणखी एकाचा बळी घेतलाय। सर्वसामान्य माणसानं टॅक्स भरायचा आणि पुन्हा ह्या सगळ्या हालापेष्टा सोसायच्या, हे दुर्दैव थांबणार कधी, असा संतप्त सवाल स्थानिक विचारतायत। आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर दाखल करावा अशी त्यांची आग्रही मागणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।